आपल्याला पेपरमध्ये काही क्वेश्चन्स ॲक्टिव्हिटी बेस येतात, त्यामुळे आपल्या पुस्तकात सुद्धा आपल्याला ॲक्टिव्हिटी बेस असे क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते आपण सोडवायचे आहेत. आपल्या इथे प्रॅक्टिस होईल. म्हणजे पेपरमध्ये कोणताही क्वेश्चन जरी आलेला असेल आणि इथे आपण सोडवलेला तो असेल, तर तिथे आपल्याला सोडवताना कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स क्रिएट होणार नाहीत. तर आता आपण ॲक्टिव्हिटीच्या 2 दिलेल्या आहेत त्या सोडवणार. तर आपली पहिली ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी 1. To solve the simultaneous equation by determinant method, fill in the blanks. आता बघ काय सांगितलेलं आहे इथे बघा, की इथे अगोदर सांगितलं क्रेमर्स रूलने करा. आता इथं डिटर्मिनंट मेथडनी करायला सांगितलेलं आहे. डिटर्मिनंट मेथड म्हणजे तीच डिटर्मिनंट मेथड वापरायची आणि मग बाय क्रेमर्स रूल जे आहे एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची आहे. मग आपण डिटर्मिनंट मेथडनी काढायला सुरुवात करूया. राईट गिवन इक्वेशन्स इन द फॉर्म ऑफ ax + by = c. तुम्ही हे नाही जरी लिहिलं तरी चालणार आहे. प्रथम तुमचे इक्वेशन्स लिहून घ्या. 2x + y = 9 म्हणजे काय झालेलं आहे, a1 = 2, b1 = 1, c1 = 19. मग a2 = 2, b2 = -3, c2 = -3. डिटर्मिनंट आता तिकडे नंबर्स भरायचे आहेत आपल्याला. 2 1 2 3 -3 म्हणजे मग 2 × -3 -2 × 1, 2 × -3 -6, मायनसची साईन ॲज इट इज. 2 1 जा 2 म्हणजे काय झालेलं आहे, -6 - 2 म्हणजे आन्सर आलेला आहे -8. आता dxची व्हॅल्यू काढायची आहे. एक्सच्या इकडे म्हणजे a1च्या इकडे कोणता नंबर्स टाकायचा आहे, c1 आणि a2च्या इकडे टाकायचा आहे c2 म्हणजे 19 आणि 1 आणि -3 आणि -3 बरोबर. 19 1 -3 आणि -3. ओके. आता 19 × -3 आणि 1 × -3 झालेलं आहे. 19 × 3 म्हणजे किती झाले, 57 झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर आहे -3 × 1, हे सुद्धा 19 × -3 म्हणजे -57 झालेले आहेत. -3 × 1 मीन्स -3 जात, मायनसची मध्ये साईन आहे म्हणजे काय झालेलं आहे, -57 + 3 म्हणजे आन्सर आलेला आहे -54. म्हणजे आपली dxची व्हॅल्यू काय आहे, -54. हे तुम्ही पुस्तकात नाही लिहिलं तरी चालेल किंवा पुस्तकात पेन्सिलने लिहिलं तरीही सुद्धा चालेल, पण एकदा तुमच्या वहीमध्ये हे लिहून काढा किंवा जी तुमची घरची वही असेल, होमवर्कची वही असेल, ज्यामध्ये तुम्ही बाकीचे क्वेश्चन आन्सर सोडवत असाल, त्याच्यामध्ये हा प्रश्न सोडवून ठेवा. dy = आता काय करणार आहोत आपण, b1 b2 जिथे आहे तिकडे आपण c1 आणि c2 टाकणार आहोत. म्हणजे 2 - 2 19 आणि 2 -3 असं आलेलं आहे. म्हणजे आता काय होईल, 2 × -3 -19 × 2, 2 × -3 म्हणजे आन्सर आलेला आहे -6, मायनसची साईन ॲज इट इज. 19 × 2 म्हणजे 38 मीन्स -6 - 38 आन्सर आलेला आहे -44. आता बाय क्रेमर्स रूल x = dx/d. आता इथे आपण एकदा सोडवून बघूया. इथे सगळा गोंधळ झालेला आहे, आपण इथे व्यवस्थित लिहून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा प्रकारे आता आपण हे सोडवणार आहोत. x = dx/d. आपल्याला dx काय मिळालेला आहे मगाशी, -54 लिहून घेतला -54. आणि आपला d आपल्याला काय मिळालेला होता, -8. 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 3 जा 24, 8 4 जा 32, 8 5 जा 40, 8 6 जा 48, 8 7 जा 56, 8 6 जा 48. 54 मधून 48 मायनस झाले
आन्सर लिहिताना -54 म्हणजे काय होईल -6 हां -6 कसं आलं 4 6 एके 6 साई मला साहित्रिक 6 9 54 8 आहे 8 एके 8 8 19 8 24 8 चौक 32 8 पंच 40 8 सक 48 8 साती 56 बरोबर आहे 8 साती 56 6 उत्तर आलेलं आहे. सॉरी 8 आणि 6 मध्ये मी इथे 6 होता म्हणून इथे पण मी 6 घेतल्यानंतर गोंधळ घातला. ठीक आहे. आता काय चाललेलं आहे पॉईंट द्यायचा म्हणजे काय होईल 60 8 7 56 म्हणजे इथे उत्तर आलेलं आहे 7 -60 56 म्हणजे काय होईल उत्तर आपलं 4 येईल -4. ठीक आहे. ओके आता चला 40 म्हणजे काय झाला 8 5 45 आन्सर आलेला आहे 6.75. पण काय झालं आहे मायनस मायनस असल्यामुळे आन्सर काय आलेलं आहे आपलं प्लस आलेलं आहे. आता हा झाला एक्स देअरफॉर एक्स इज इक्वल टू 6.75. आता आपण वाय काढूया dy अपॉन dy आपला आहे -44 आणि आपला d आहे -8 8 5 40 मायनस मायनस असल्यामुळे आन्सर आपलं प्लसमध्ये येणार आहे. ठीक आहे. हे कटआउट झालेले आहेत म्हणून ओके. आता 4 राहिले म्हणजे पुन्हा परत पॉईंट दिल्यानंतर 40 झाले 8 5 44 म्हणजे आपला आन्सर आलेला आहे 5.5. म्हणजे आपल्याला सोल्युशन काय आहे द सोल्युशन इज XY इज इक्वल टू 6.75 5.5. अशा प्रकारची उत्तरंसुद्धा येऊ शकतात. घाबरायचं नाही. जिथपर्यंत होती तिथपर्यंत उत्तरं काढायची. पुढचं सोडून द्यायचं. पुढच्या प्रश्नावरती निघून जायचं. फार त्यासाठी वेळ घालवायचा नाही. पण कमीत कमी पॉईंट नंतर 2पर्यंत उत्तर काढण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. आता आपल्याला पाहिजे आहे ॲक्टिव्हिटी 2. इथे ॲक्टिव्हिटी 2 जी आहे ती आपल्याला फ्लो चार्ट टाईपमध्ये दिलेली आहे. आपल्याला ॲज इट इज आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये आपल्या पेपरमध्ये लिहायची आहे. मग बाकीचं कुठे काम करायचं जर आपण रफ वर्क म्हणणार आहोत आपल्या राईट हँड साईडला जे करणार आहोत त्याच्यामध्ये ही उत्तरं काढायची आणि डायरेक्टली या फ्लो चार्टमध्ये आपल्याला भरायची आहेत. बघूया क्वेश्चन बघा कसा दिलेला आहे. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. 2 आपल्याला इक्वेशन्स दिलेले आहेत. 3x - 2y इज इक्वल टू 3 2x + y इज इक्वल टू 16. मग पुढे म्हटलेलं आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट्स इन द गिवन इक्वेशन्स. मग d इज इक्वल टू काय लिहायचं आहे 3 - 2 2 1 इज इक्वल टू 3 1 3. आपण बघूया ना आपण एक्झॅक्टली कसं करणार. आता हे आपल्याला असंच दिसणार आहे. हा आपला पेपर आहे. आपण राईट हँड साईडला आपल्या प्रश्नाचं उत्तर रफ वर्कमध्ये करणार आहोत. 3 1 3 -2 × 2 मीन्स -4 म्हणजे मग काय झालं 3 + 4 इज इक्वल टू 7. डायरेक्टली आन्सर इथे लिहायचं आहे 7 लिहून टाका. आता dx म्हणजे आपल्याला a1च्या ठिकाणी काय टाकायचे c1 आणि c2 टाकायचं आहे. a1 म्हणजे a1 आणि a2च्या ठिकाणी आपल्याला काय टाकायचं आहे c1 आणि c2 म्हणजे काय झालेलं आहे 3 - 2 बरोबर आणि 16 1 म्हणजे मग काय होईल 3 × 1 आणि -2 × 16 3 1 2 3 3 -16 2 32 -32 म्हणजे 3 + 33 इज इक्वल टू 36. सॉरी मी 33 केलं त्याला सॉरी इट इज 32 म्हणजे मग काय होईल 35.
आपला आन्सर आलेला आहे dx 35. त्याच्यानंतर आहे dy, म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, B1 B2च्या ठिकाणी आपल्याला C1 C2 टाकायचं आहे, म्हणजे 3 3 2 16, म्हणजेच काय करायचं आहे 3 × 16 आणि 2 × 3. 16 × 16 16 32 16 48 16 3 48 48 minus 2 × 3 6 48 minus 6 is equal to 2, म्हणजे डीचा आपला आन्सर आहे 7, आपलं dxचा आन्सर आहे 35, आपला dyचा आन्सर आहे 42. तर आता आपण सुरुवात करूया व्हॅल्यूज अकॉर्डिंग टू क्रेमर्स रूल. मीन्स x इज इक्वल टू y काय करायचं आहे 35/7, मीन्स आन्सर आलेला आहे 5, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आहे 5, वायची व्हॅल्यू dy/d म्हणजे 42/7, 7 6 42, म्हणजे आपली वायची व्हॅल्यू आलेली आहे 6. देअरफॉर xy इज इक्वल टू 5 अँड 6 इज द सोल्युशन.